Good morning, all students. In a previous lecture, we are studied introduction about the human nutrition. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ह्यूमन न्यूट्रिशन बद्दल डिस्कशन केलं. ह्यूमन न्यूट्रिशन और ह्यूमन डायजेस्टिव सिस्टम. ह्यूमन डायजेस्टिव सिस्टम human digestive system consists of following two parts. Human digestive system मध्ये मेनली टू पार्ट्स येतात. त्यामध्ये फर्स्ट वन पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनल and second one associated digestive gland. ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये दोन पार्ट येतात. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे एलिमेंटरी कॅनल, दुसरा पार्ट आहे असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लॅंड. एलिमेंटरी कॅनल ही एक लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. It start with mouth ended at anus. ही एक लॉंग मस्कुलर ट्यूब आहे जी माउथ पासून स्टार्ट होते एनस पर्यंत एंड होते, जिची लेंथ असते 8 to 10 मीटर. इट इज अबाउट 8 to 10 मीटर इन लॉंग. आता एलिमेंटरी कॅनल मध्ये नेमके कुठले कुठले पार्ट असतात आपण बघू. एलिमेंटरी कॅनल हा जो लॉंग मस्कुलर ट्यूब आहे याचा डायमीटर हा व्हेरिएबल आहे. काही ठिकाणी तो लहान आहे, काही ठिकाणी तो मोठा आहे, परत आणखी लहान होत जातो. एलिमेंटरी कॅनल मध्ये खालील पार्ट आहेत. सगळ्यात अगोदर पहिला पार्ट आहे माउथ, दुसरा पार्ट आहे फॅरिंक्स, तिसरा पार्ट आहे इसोफेगस, चौथा पार्ट आहे स्टमक, पाचवा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइन, सहावा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाइन आणि सातवा पार्ट आहे एनस. हे 7 पार्ट एलिमेंटरी कॅनल मध्ये येतात. पहिला आहे माउथ, दुसरा फॅरिंक्स, तिसरा इसोफेगस, चौथा स्टमक, पाचवा स्मॉल इंटेस्टाइन, सहावा आहे लार्ज इंटेस्टाइन आणि सातवा आहे एनस. या सगळ्या पार्टला आपण कॉमनली एलिमेंटरी कॅनल म्हणतो. ज्या ग्लँड्स आपल्या ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये डायजेशन साठी इम्पॉर्टंट असतात, पचनासाठी इम्पॉर्टंट असतात, ज्यामध्ये पहिली आहे सलावरी ग्लँड जी माउथ रिजन मध्ये असते. दुसरी आहे गॅस्ट्रिक ग्लँड जी आपल्या स्टमक मध्ये असते. थर्ड वन आहे लिव्हर जी आपल्या स्टमकच्या इनफ्रंटला आहे. आणि 4 नंबरला आहे पॅन्क्रियास. या 4 ग्लँड आपल्या ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये येतात. अशा प्रकारे ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये दोन पार्ट आहेत, एलिमेंटरी कॅनल आणि असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड. आता आपण एलिमेंटरी कॅनल शिकण्यास आपण स्टार्ट करू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल मध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे माउथ, ज्याला आपण बकल कॅव्हिटी देखील म्हणतो. माउथ जो पार्ट आहे
त्याचं पहिलं फंक्शन आहे इंटेक ऑफ फूड, तिथून एलिमेंटरी कॅनल स्टार्ट होतो. हा अँटेरियर पार्ट आहे. एक ट्रान्सवर्स स्लिट ओपनिंग आहे ज्याला कव्हर्ड केलेलं आहे 2 लिपने आणि त्याला बाजूने जे कव्हरिंग आहे त्याला म्हणतो आपण चीक्स. माउथचा जो रूट पार्ट आहे त्याला म्हणतो आपण पॅलेट आणि माउथच्या फ्लोअर पार्टला एक मस्क्युलर ऑर्गन आहे ज्याला म्हणतो आपण टंग. माउथच्या इनर लाइनिंगला असतो म्युकस मेम्ब्रेन आणि माउथच्या इनर लाइनिंगला महत्वाची ग्लँड असते ज्याला म्हणतो आपण सलावरी ग्लँड. माउथचं पहिलं फंक्शन आहे इंटेक ऑफ फूड. हा झाला एलिमेंटरी कॅनलचा पहिला पार्ट माउथ. आता माउथला आपण दुसरं नाव दिलेलं आहे बकल कॅव्हिटी. या माउथ मध्ये किंवा बकल कॅव्हिटी मध्ये एलिमेंटरी कॅनलच्या माउथ किंवा बकल कॅव्हिटी मध्ये आणखी काही महत्वाचे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे टीथ. एन adult human being there are 32 teeth are present. adult human being मध्ये टोटल 32 teeth प्रेझेंट आहेत. आपण त्याच्या अगोदर एक महत्वाची कॉन्सेप्ट पाहू, त्याला आपण डेंटिशन म्हणतो किंवा दंतशास्त्र देखील म्हणतो. ज्या बायोलॉजीच्या ब्रँच मध्ये आपण टीथचे नंबर, टीथची अरेंजमेंट आणि टीथची डेव्हलपमेंट स्टडी करतो, त्या ब्रँचला आपण डेंटिशन म्हणतो. स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू देअर नंबर, अरेंजमेंट अँड डेव्हलपमेंट कॉल्ड अ डेंटिशन. द पर्सन हू स्पेशालिस्ट इन डेंटिशन, या डेंटिशन मध्ये जो पर्सन स्पेशल असतो त्याला आपण डेंटिस्ट म्हणतो किंवा त्याला आपण मराठीमध्ये दंतवैद्य किंवा दाताचा डॉक्टर म्हणतो. आता ह्युमन टीथ चे 3 फीचर्स आहेत अकॉर्डिंग टू डेंटिशन. ह्युमन टीथ आर फर्स्ट वन थिकोडंट, सेकंड वन आहे डायफोडंट आणि थर्ड वन आहे हिट्रोडंट. ह्युमन टीथचं नेचर 3 आहे किंवा त्याचे 3 कॅरेक्टर आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे थिकोडंट, डंट म्हणजे टीथ, दुसरा आहे डायफोडंट आणि तिसरा आहे हिट्रोडंट. पहिला बघू आपण थिकोडंटचा मिनिंग काय होतो. फॉर एक्झाम्पल हा आहे ह्युमन जॉ. या जॉ मध्ये टीथ पार्ट हा इन्सर्ट आहे. Each tooth it has 2 parts. Tooth embedded in jaw. Tooth हा jaw मध्ये फिक्स आहे. Each tooth it has 2 parts. प्रत्येक टूथला 2 पार्ट आहेत. एक आहे विजिबल पार्ट जो आपण पाहू शकतो आणि दुसरा आहे इनविजिबल पार्ट ज्याला आपण पाहू शकत नाही जो जॉ मध्ये एम्बेडेड आहे. विजिबल पार्टला आपण क्राउन म्हणतो तर इनविजिबल पार्टला आपण रूट म्हणतो. मग इथे टूथचे किती पार्ट झाले? 2. पहिला आहे क्राउन आणि दुसरा आहे रूट. या नेचरला म्हणतो आपण थिकोडंट. जो व्हाईट पोर्शन आहे ज्याला आपण क्राउन म्हणतो त्याला एक कव्हरिंग आहे जी हार्डेस्ट कव्हरिंग आहे आपल्या बॉडीमध्ये ज्याला आपण इनामेल म्हणतो. आणि कव्हरिंग 2 प्रकारच्या केमिकल पासून बनलेली असते. पहिला आहे कॅल्शियम फॉस्फेट आणि दुसरा आहे कॅल्शियम कार्बोनेट. ही इनामेल जी कव्हरिंग आहे
ही आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात हार्डेस्ट कव्हरिंग आहे, जी दोन प्रकारच्या केमिकल पासून बनली, कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. पहिलं नेचर झालं थिकोडंट. आपल्या टीथला थिकोडंट का म्हणतात? कारण each part of tooth it has two part. First one visible part ज्याला आपण क्राउन म्हणतो, आणि जो इनविजिबल पार्ट आहे ज्याला आपण रूट म्हणतो. दुसरा पार्ट आहे डायफोडंट. डायफोडंटचा मिनिंग आहे डाय म्हणजे दोन. आपल्या ह्युमन बीइंग मध्ये त्याच्या लाईफ मध्ये टीथचे दोन सेट असतात. चाइल्ड स्टेज मध्ये जे टूथ असतात त्यांना आपण मिल्क टीथ म्हणतो. आफ्टर बर्थ जे टीथ डेव्हलप होतात त्याला आपण मिल्क टीथ म्हणतो, आणि मिल्क टीथ रिप्लेस झाल्यानंतर जे पुढचे टीथ असतात त्यांना आपण परमनंट टीथ म्हणतो. म्हणजे ह्युमन बीइंग मध्ये त्याच्या लाईफ मध्ये टीथचे दोन सेट असतात. एकाला आपण मिल्क टीथ म्हणतो, दुसऱ्याला म्हणतो आपण परमनंट टीथ. टीथचे दोन सेट आहेत म्हणून त्याला आपण डायफोडंट म्हणतो. मिल्क टीथ हे 20 असतात, तर परमनंट टीथ हे 32 असतात. आता आपल्यामध्ये फॉर एक्झाम्पल या स्टेजला परमनंट टीथ असतात, तर ते 4 डिफरंट टाईपचे असतात, तर त्यांना आपण हिटेरोडंट म्हणतो. हिटेरोचा मिनिंग होतो डिफरंट. हिटेरोडंट 4 टाइप ऑफ टीथ. इथे 4 प्रकारचे टीथ आहेत. पहिला असतो इनसिजर, दुसरा असतो कॅनिनेस, तिसरा असतो प्रीमोलार, आणि चौथा असतो मोलार. इनसिजरला आपण आय ने रिप्रेझेंट करतो, कॅनिनेसला आपण सी ने रिप्रेझेंट करतो, प्रीमोलारला आपण पीएम ने रिप्रेझेंट करतो, आणि मोलारला आपण एम ने रिप्रेझेंट करतो. आता ह्युमन बीइंगच्या बकल कॅव्हिटी मध्ये दोन प्रकारचे जॉ आहेत. जॉ म्हणजे जबडा. एक आहे अप्पर जॉ, दुसरा आहे लोअर जॉ. ईच हाफ ऑफ ईच जॉ, प्रत्येक जबड्याच्या प्रत्येक हाफ जबड्यामध्ये ह्युमन बीइंग मध्ये डेंटल फॉर्म्युला आहे. डेंटल फॉर्म्युला ऑफ ह्युमन बीइंग फॉर हाफ जॉ. आपण जर ह्युमन बीइंग मध्ये डेंटल फॉर्म्युला घेतला अर्ध्या जबड्यासाठी, हाफ जॉ साठी, तो फॉर्म्युला येतो इनसिजर 2/2. हाफ जबड्यामध्ये, अर्ध्या जबड्यामध्ये इनसिजर हे टीथ दोन असतात, वरती दोन आणि खाली दोन. कॅनिनस असतात 1/1, म्हणजे वरती एक आणि खाली एक, वरच्या जबड्यामध्ये एक आणि खालच्या जबड्यामध्ये एक. प्रीमोलार 2/2, वरती दोन आणि खाली दोन, आणि मोलार वरती 3 आणि खाली 3. हा झाला हाफ जॉ साठी. या सगळ्यांचं जर आपण ऍडिशन केलं, 2 1 3, 3 2 5, 5 3 8, खाली पण 8. हा आपण हाफ जॉ साठी घेतलेला आहे. जर हा फुल जॉ साठी घेतला तर आपण 2 ने मल्टिप्लाइड करणार, वरती येतील 16, खाली येतील 16, इज इक्वल टू ह्युमन बीइंग मध्ये अडल्ट स्टेजला परमनंट टीथ 32 आहे. इथे हे 4 डिफरंट टाइपचे टीथ आहेत ज्याला आपण हिटेरोडंट म्हणतो. अशा प्रकारे माउथ किंवा बकल कॅव्हिटी मध्ये पण पहिला पॉइंट पाहिला टीथ. टीथचं फंक्शन आहे कटिंग, च्युइंग अँड ग्राइंडिंग ऑफ फूड. फूडला साईज रिडक्शन करण्याचं काम आपल्या माउथ मध्ये टीथ करतो. दुसरा पार्ट त्याच्यामध्ये आहे टंग. हा एक इम्पॉर्टंट मस्क्युलर ऑर्गन आहे. हा एक मस्क्युलर फ्लेशी साईजने किंवा शेपने तो ट्रायंग्युलर आहे, आणि हा आपल्या माउथच्या किंवा बकल कॅव्हिटीचा फ्लोअर पार्ट आहे.
हा फॉर एक्झाम्पल हा पार्ट आहे टंगचा जो अँटेरियर सरफेस आहे त्याच्यावरती आपल्याला न्यूमरस प्रोजेक्शन दिसतात, डॉट डॉट स्ट्रक्चर दिसतो, त्याला आपण पॅपिली म्हणतो. या पॅपिलीमध्ये सेन्सरी रिसेप्टर असतात ज्यांना आपण टेस्ट बड म्हणतो. ह्या टेस्ट बड टंग मध्ये आपल्या फूडची टेस्ट आयडेंटिफाय करतात. आयडेंटिफाय दी टेस्ट ऑफ फूड. आपण खाल्लेल्या फूडची टेस्ट आयडेंटिफाय करण्याचं काम टेस्ट बड करतात. आता टंगचं काही फंक्शन आहे. पहिलं टंगचं फंक्शन आहे मिक्सिंग फूड विथ सलायवा. फूडला सलायवा सोबत मिक्स करणे. सेकंड वन फंक्शन आहे स्पीच, बोलणे. थर्ड वन फंक्शन आहे टंगचं आयडेंटिफाय द टेस्ट ऑफ फूड. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण शिकलो ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये दोन पार्ट असतात. एक असतो एलिमेंटरी कॅनल, दुसरा पार्ट असतो डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. एलिमेंटरी कॅनल मध्ये काही पार्ट आहेत माउथ, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन आणि एनस. माउथ हा फर्स्ट वन पार्ट आहे. याच्यामध्ये आपण दोन पार्ट शिकलो. फर्स्ट वन पार्ट आहे टीथ, दुसरा पार्ट आहे टंग. टीथ ह्युमन बीइंग मध्ये टीथचे 3 नेचर्स आहेत, थिकोडंट, डायफोडंट आणि हिटेरोडंट. थिकोडंट म्हणजे टीथला 2 पार्ट आहेत. फर्स्ट वन आहे क्राउन, सेकंड वन आहे रूट. डायफोडंट ह्युमन बीइंग मध्ये टीथचे 2 सेट असतात. एक असतो मिल्क टीथ, दुसरा आहे परमनंट टीथ. आणि हिटेरोडंट इन ह्युमन बीइंग टीथ इट हॅज 4 टाइप: इनसिजर, कॅनिनस, प्रीमोलार आणि मोलार. टीथचं फंक्शन आहे कटिंग, क्रशिंग, ग्राइंडिंग ऑफ फूड. डेंटल फॉर्म्युला ऑफ ह्युमन बीइंग फॉर हाफ जॉ 2/2, 1/1, 2/2, 3/3. इनसिजर 2/2, कॅनिनस 1/1, प्रीमोलार 2/2 आणि मोलार 3/3. आणि लास्ट वन पार्ट आहे टंग. हा फ्लेशी, मस्कुलार, ट्रायअँग्युलर शेप असणारा बकल कॅव्हिटीच्या फ्लोअर पार्ट आहे. त्याच्या अँटेरियर पार्टला आपण पॅपिली म्हणतो. इट हॅज सेन्सरी रिसेप्टर कॉल्ड ॲज टेस्ट बड. या टेस्ट बडचं फंक्शन आहे आपण खाल्लेल्या फूडची टेस्ट आयडेंटिफाय करणे. आणि टंगचं फंक्शन आपण शिकलो मिक्सिंग फूड विथ सलायवा आणि स्पीच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकू फॅरिंग्स, इसोफेगस आणि स्टमक. ओके, थँक्यू.